सुरुवात करूयात स्पीड न्यूजला बातम्या पाहूयात थोडक्यात। शिवसेनेच्या नव्या चेहऱ्याबाबतची ही बातमी आहे। युवा नेतृत्वावर शिवसेनेचा विश्वास असल्याचं पाहायला मिळत असून लोकसभा निवडणुकांसाठी आदित्य ठाकरे हे शिवधनुष्य उचलणार असल्याची माहिती मिळते। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात निवडणुका लढवणार जाणार असून याबाबतचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय। शिवसेना खासदार संजय राऊत आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपवरती टीकेची तोफ डागणार आहेत। येत्या काही दिवसात भाजपमधील 3.5 लोक जेलमध्ये असतील असा इशारा त्यांनी दिलाय। त्यामुळे आता भाजपमधली ती 3.5 लोक कोण याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे। या पत्रकार परिषदेपूर्वी राऊतांनी ट्विट केलंय। यामध्ये त्यांनी राहत इंदोरींची शायरी ट्विट केली आहे। शाखों से टूट जाए वो पत्ते नहीं है हम, आंधी से कोई कह दे कि औकात में रहे, ही शायरी त्यांनी ट्विट केली आहे। इथेही काही घडामोडी पाहिजेत, पण सुप्रिया सुळे बोलतायत, थेट जाऊयात। सगळं तपासतायत, वारंवार आपल्याकडून आरोप होतात की केंद्र सरकार अशा पद्धतीने हे केंद्राच्या यंत्रणाचा वापर केला जाते। असं वाटतं तुम्हाला पुन्हा एकदा कुठेतरी प्रेशराईज करण्याचा प्रयत्न हा सगळा आहे? मी पार्लमेंटमध्येही या विषयाबद्दल बोललेले आहे। हे दुर्दैवी आहे की हे केंद्र सरकार हे सातत्याने, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये आईस म्हणतो, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, हे मी पार्लमेंटमध्येही बोललेले, या आईसचा सातत्याने गैरवापर, कोणी विरोधात बोललं की पाठव नोटीस, आणि हे सगळ्याबरोबर विरोधी पक्षातच कशा या नोटिसेस येतात ह्याचाही सगळ्यांनी विचार केला पाहिजे। आणि गंमत एका गोष्टीची आहे की तुम्ही विरोधात असला की तुम्हाला हे आईसच्या नोटिसेस येतात, तुम्ही भाजपमध्ये गेला की त्या नोटीस कशा विरघळतात देवालाच ठाऊक, किंवा जातात कुठे माहिती नाही, किंवा कुठल्या श्रेडरमध्ये जातात, हा एक महत्वाचा प्रश्न आणि विचार करण्यासारखा आहे। त्याच्यामुळे जो कोणी विरोधात आहे त्याला या 3 आईसच्या नोटिसेस येत राहतात। हे फक्त दडपशाही आहे, लोकांना भीती दाखवायचा प्रयत्न सातत्याने केंद्र सरकार करते। आतापर्यंत अनेक मोठे मोठे घोटाळे समोर येत होते, परंतु आता गुजरातमधीलच एबी जी एक कंपनी आहे त्यांनी देशातला आतापर्यंत म्हणजे या बँक सगळ्यात मोठा 22,000 कोटीचा हा घोटाळा आहे। गुजरातमधलीच ही कंपनी आहे। माझं म्हणणं या देशामध्ये कुठल्याही राज्यात असेल तर त्याची पूर्णपणे अकाउंटेबिलिटी ही केंद्र सरकारने घेतली पाहिजे। आता इतक्या वर्षाचा हिशोब काढून चालणार नाही, कारण का गेले 7 वर्ष यांचंच सरकार केंद्रामध्ये आहे। मग इतके 7 वर्ष यांचं सरकार काय करत होतं? एवढ्या पारदर्शक सिस्टम्स त्या म्हणतात आम्ही चेक्स अँड बॅलन्सेस लावतो असं केंद्र सरकार सातत्याने म्हणतं, मग चेक्स अँड बॅलन्सेस या एकाच कंपनीत कशा राहून गेल्या? त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्याची व्यापक चर्चा ही आम्ही पार्लमेंटमध्येही मागणार आहोत आणि याचं उत्तर केंद्र सरकारला द्यावं लागेल। काल भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले होते मुंबईत। एक नवा ट्रेंड आंदोलनाचा येताना दिसतोय, घरासमोर आंदोलन करणं किंवा पक्ष कार्यालयासमोर आंदोलन करणं, त्यामुळे अशा पद्धतीने ताण पोलिसांवरचा वाढतोय आणि तिथली व्यवस्था सुद्धा कोलमडताना मी कालही बोलले होते की काल महाराष्ट्राच्या मुंबईच्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलं। मी त्यांचे जाहीर आभार मानते की काल काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचं जे काल झालं त्यांच्या आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला होता, पण अतिशय शांततेच्या मार्गाने काल ते झालं आणि तो प्रश्न काल सुटला। त्याच्याबद्दल मी मुंबई पोलीसचे मनपूर्वक आभार मानते। किरीट सोमय्यांनी जे केलं पुणे महापालिकेत ते सगळ्यांनी पाहिलं, त्यावरनं पुणे सीपींनाही दबाव टाकला जातोय, हे तुम्ही कसं बघताय या सगळ्या गोष्टी? अतिशय दुर्दैवी आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधीच झालेलं नाही। एखाद्याने आरोप केला जरूर करावा, पण या देशामध्ये सिस्टम्स आहेत ना, तुम्ही सरकारकडे नाही द्या, कोर्टात जा, किती पद्धती आहेत। इतक्या वेळा प्रेस कॉन्फरन्समधूनच रोज एक नवीन आरोप केलेला हा नवीन ट्रेंड आलेला आहे आणि रोज काहीतरी ते टीव्ही सिरियलची जाहिरात येते तसं ते झालेलं आहे, दुर्दैवी आहे आणि हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणार आहे। ताई, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आत्ता नेमकं स्टेटस काय आहे? कारण की मधल्या काळात जी चर्चा होती खासगी विमानतळ येणार अशी, अदानींचं नाही, विमानतळ आता खासगी होईल का नाही होईल हे सगळा केंद्र सरकारचा निर्णय असेल, पण त्याच्यासाठी लँड ॲक्विजिशन करून महत्वाची गोष्ट आहे की पुण्याला तातडीने एक एअरपोर्टची गरज आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व पक्ष एकत्र मिळून माननीय राजनाथ सिंगजींची वेळ मागितली होती। दुर्दैवाने राजनाथ सिंगजी ह्या इलेक्शनच्या मध्ये थोडेसे व्यस्त होते, त्याच्यामुळे त्यांची अपॉइंटमेंट यावेळी उत्तर प्रदेशच्या इलेक्शनमध्ये व्यस्त होते, पण त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्हाला सगळ्यांनाच
ते मार्च महिन्यात पुन्हा जेव्हा पार्लमेंटचं सेशन सुरू होईल तेव्हा आम्ही सगळेच पक्षाचे लोक एकत्र जाऊन पुण्याच्या प्रश्नासाठी आम्ही पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या वतीने आम्ही सगळे जाणार. पुणे पोलीस आयुक्तांवरती दबाव आणला जातोय. पुणे पोलीस आयुक्त टीएटीचा असेल किंवा इतर भरती घोटाळा ओपन केला, IAS IPS लॉबीचा केंद्रातून दबाव आहे. ताई कसं बघता तुम्ही, कसं सपोर्ट करणार? नाही, मला असं वाटतं की माननीय गृहमंत्री ह्याच्यावर सविस्तर बोलू शकतील, कारण ही सगळी जी यंत्रणा मलाही वर्तमानपत्रात वाचायला मिळतात या गोष्टी या दुर्दैवी आहेत. आणि महाराष्ट्राची जी संस्कृती आहे किंवा भारताने जे संविधान आपल्याला दिलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यांच्याबरोबर विरोधात हे काय जे चाललेलं आहे त्या विचाराच्या संविधानाच्या विरोधात या सगळ्या कृती मला सातत्याने दिसतात. ताई 25 तारखेपासून संभाजीराजे पुन्हा मराठा आरक्षणाच्या 26 तारखेपासून तुम्ही अनेक वेळा लोकसभेत हा प्रश्न मांडलाय. कसं बघता पुन्हा एकदा आंदोलन सुरू करताय? मला असं वाटतं की केंद्र सरकारची चर्चा ही आपण सगळ्यांनी मिळून केलीच पाहिजे आणि त्यांना जर आंदोलन करायचं असेल तर तो त्यांचा एकतर अधिकार आहे, पण जरूर मी त्यांच्याशी चर्चा करीन. त्यांच्या मनात काय आहेत किंवा त्या ज्या वेदना त्यांना आहेत, मला असं वाटतं त्याच्याशी आम्ही सगळ्यांनी चर्चा केली पाहिजे. शुभेच्छा. काय सांगायचं आणि संजय राऊत आज दुपारी 4 वाजता जी पत्रकार परिषद बोलणार आहेत त्याबाबत पत्रकारांनी सुप्रियाताईंना प्रश्न विचारला असता त्यांनी असं म्हटलंय. संजय राऊत काय बोलणार याबद्दल अद्याप तरी काही माहिती नाहीये, पण विविध विषयांवरती सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. राऊतांकडे देश अपेक्षेनं बघतोय असं देखील त्या म्हणाल्यात. यासोबतच आता बातम्या पाहूयात थोडक्यात. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला कुठल्याही प्रकारची जात पडताळणी करण्याचा अधिकार नाही. ते अधिकार सुप्रीम कोर्टाचा आदेश मिळाल्यानंतर प्रत्येक राज्यात कायदा करून जिल्हा जात पडताळणी समितीला मिळालेले आहेत. ज्यांना हा अधिकार दिला नाही ते समीर वानखेडेंना क्लीन चिट देत आहेत असा आरोप राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला. मागासवर्गीय आयोगाबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नवाब मलिक म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जात पडताळणीचा अधिकार त्या राज्यातील जिल्हा जात पडताळणी समितीला देण्यात आलाय. ज्यांना हा अधिकार दिला नाही ते क्लीन चिट देत आहेत असा टोला त्यांनी लगावलाय. अमरावतीतील मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणानंतर आमदार रवी राणा अडचणीत आल्यात. रवी राणा यांच्यासह त्यांच्या 11 कार्यकर्त्यांविरुद्ध आयुक्तांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशात रवी राणा हे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे 18 फेब्रुवारीला अमरावतीत येणार असल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलंय. या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करू तसंच जामीन नाकारल्यास इतरही पर्याय असल्याची प्रतिक्रिया रवी राणा यांचे वकील ॲडव्होकेट दीप मिश्रा यांनी दिली आहे. उत्तीर्ण असूनही पात्रतेसाठी 21 शिक्षकांनी पैसे दिले असून सायबर पोलिसांच्या तपासात हे उघड झालंय. शिक्षक पात्रता गैरव्यवहार प्रकरणी सध्या सेवा अपात्र शिक्षकांची कुंडली तयार होतीये. गोळा परीक्षा पात्रता गैरव्यवहार प्रकरणी 7,800ची यादी सायबर पोलिसांनी तयार केली आहे. पात्रता यादी ही चांगल्या गुणांनी पास असूनही 21 शिक्षकांनी पैसे दिल्याचं सायबर पोलिसांच्या तपासात उघड झालंय. OMR शीटची तपासणी करत असताना त्यात 21 शिक्षक हे त्यांच्या गुणवत्तेवर पास झाल्याचं आढळून आलंय. उल्हासनगर महापालिकेतील उपमहापौर भगवान भालेराव यांनी महापालिका उपायुक्तांवर गंभीर आरोप केलेले आहेत. आगामी काळात येऊ घातलेल्या निवडणुकीत मला हरवण्यासाठी महापालिका उपायुक्त प्रियांका राजपूत यांनी काही राजकीय लोकांच्या मदतीनं प्रारूप प्रभाग रचनेत माझ्या प्रभागातील काही भाग गायब केलाय असा आरोप त्यांनी केलाय. रेल्वे होम प्लॅटफॉर्मचं काम अपूर्णच आहे. 5 वर्षांनंतर देखील अपूर्णावस्थेत हे काम आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात उभारण्यात येत असलेल्या होम प्लॅटफॉर्मचं जे काम आहे ते 5 वर्षांनंतर देखील अपूर्णावस्थेत आहे. जमीन अधिग्रहण, व्यापाऱ्यांचा विरोध, रिक्षा स्टँडला जागा देणं अशा अडथळ्यांमुळे हे काम रखडलं गेलंय. या बातम्यांसह स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी पाहिजे तेव्हा कुठेही जाऊ नका, पण एक महत्त्वाची आठवण ते म्हणजे घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा आणि वेळोवेळी हातही निर्जंतुक करा. एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूया. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पाहूयात थोडक्यात.
गेल्या काही दिवसांपासून रशिया युक्रेनवर हल्ला करण्याच्या बातम्या येत होत्या. मात्र उद्या युक्रेनवर हल्ला होणार असल्याची माहिती युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी दिली आहे. फेसबुक पोस्टमधून त्यांनी ही माहिती दिल्यानं जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. रशियानं याआधीच युक्रेनच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य उभं केलंय. एवढंच नाही तर मोठा शस्त्रसाठाही युक्रेनच्या सीमेवर तैनात करण्यात आलाय. आशिया सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होतीये. लक्ष्य सेन आणि मालविका बनसोड यांसारखे युवा भारतीय खेळाडू या स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताच्या पुरुष संघापुढे कोरिया तर महिला संघापुढे यजमान मलेशियाचं आव्हान असणार आहे. 16 फेब्रुवारीपासून भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये T20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. टीम इंडियाचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर या मालिकेतून बाहेर पडलाय. हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे तो सामने खेळू शकणार नाहीये. तर बायो बबल प्रोटोकॉलमुळे BCCI बदली खेळाडू देऊ शकत नसल्याची माहिती मिळतेय. सिने जगतात काय चाललंय पाहूया. अभिनेत्री पूनम पांडे सोशल मीडियावरती तिचे हॉट आणि बोल्ड अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिने शेअर केलेले फोटो नेहमी चर्चेत देखील असतात. परंतु यावेळी तिच्या बोल्ड ड्रेसमुळे तिला उप्स मुवमेंटला सामोरं जावं लागलंय. तिच्या ऑफ शोल्डर ड्रेस इतका सैल होता की मीडियासोबत बोलत असताना तो नकळत खाली घसरला. या व्हायरल व्हिडिओत पूनमने ऑफ शोल्डर बॉडीकॉन ड्रेस घातलेला होता. ड्रेस सैल असल्यामुळे ड्रेस घसरायला लागला आणि लगेचच तिने तो ड्रेस पकडला. पण तिच्या या उप्स मुवमेंट व्हिडिओमुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे. रिया अंमली पदार्थ सेवन प्रकरणी जेलमध्ये होती. तब्बल 2 वर्षांनंतर रिया नव्याने कामावर रुजू झाली आहे. आपल्या सोशल मीडियावर नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये ती एका रेडिओ स्टुडिओमध्ये दिसतेय. हा व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केलाय. या पोस्टमध्ये तिने असं लिहिलंय की काल मी 2 वर्षांनी कामावर पुन्हा परतलीये. कठीण काळात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्यांचे खूप आभार. सूर्य नेहमी प्रकाश देत असतो, त्यामुळे कधीही हार मानू नका. साऊथचा लोकप्रिय स्टार शिवकार्तिकेयनच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. शिवकार्तिकेयन लवकरच SK20 या तमिळ तेलुगू चित्रपटात दिसणार आहे. शिवकार्तिकेयनच्या आगामी चित्रपटात त्याची सहकलाकार कोणी साऊथची अभिनेत्री नसून युक्रेनची अभिनेत्री असणार आहे. शिवकार्तिकेयन स्टार चित्रपट SK20 साठी युक्रेन अभिनेत्री मारिया रायबोश्का हिला संपर्क करण्यात आलाय. मारिया साऊथ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मिर्झापूर फेम अभिनेता विक्रांत मॅसीनं त्याची मैत्रीण शीतल ठाकूर सोबत गुपचूप लग्न केलंय. व्हॅलेंटाईन डेचं निमित्त साधत त्यानं त्याची मैत्रीण शीतल ठाकूर सोबत लग्नगाठ बांधली आहे. या जोडप्यानं त्यांच्या वर्सोव्यातील घरात नोंदणीकृत विवाह केलाय. यावेळी विक्रांत आणि शीतलच्या कुटुंबियांसह दोघांचे जवळचे मित्रही उपस्थित होते. या बातम्यांसह स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग इन करायला विसरू नका. news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या. या आणि इतर बुलेटिनचे अपडेट जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त news18 लोकमत.